तो प्यारे बच्चों, a very beautiful morning and once again welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. But as far as physics is concerned, as the Sahil was asking the question, ki, sir, what about the notes and all? But yes, I will provide, but whatever the content I am giving is 100% enough for your competitive exams because a physics मध्ये imagination and that feel is very important. This chapter is basically beautiful and a very complicated chapter as far as your NEET and JEE is concerned. You will understand shortly. अभ्यास करायला इतका सोपा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवल, तुम्ही म्हणाल सर हे तर एकदम सोपा चॅप्टर आहे. बट चांगल्या लेवलचे न्यूमरिकल्स ह्याच्यामध्ये स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड. ठीक आहे, भीती घालत नाहीये, ट्रूथ सांगतोय. फक्त लर्न करत चला गोष्टी. हा जो चॅप्टर आहे ऑसिलेशन, फिजिक्सच्या चॅप्टरचा जरा फ्लो बघा. आपण काय काय शिकतोय इनफॅक्ट फिजिक्स मध्ये. पहिला होता रोटेशनल डायनामिक्स. तो त्यामध्ये आपण गोल गोल मोशनचा अभ्यास स्टडी केला. त्यानंतर मग फ्लुइड वाला स्टडी केला आपण. नंतर मग गॅसेस, त्यामध्ये कायनेटिक थिअरी आणि थर्मो असं दोन्ही प्रकारचा स्टडी झाला. आणि ऑसिलेशन मध्ये काय करायचं आपल्याला, वी आर गोइंग टू अंडरस्टँड टू अँड फ्रो मोशन. मग बेसिकली काय करूया आपण, पेरियोडिक मोशन पासून सुरू करू, म्हणजे तुम्हाला फील येईल या सगळ्या गोष्टींचा. बेटा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय पेरियोडिक मोशन? पिरियड तर सगळ्यांना माहिती आहे, येस ऑर नो? सो व्हॉट इज पेरियोडिक मोशन? त्याच्या नावातच ना पिरियड. इट कम्स अगेन अँड अगेन. द मोशन दॅट रिपीट्स इटसेल्फ इन द इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ही झाली डेफिनेशन. त्याचा रट्टा नाही मारायचा आपल्याला. फटाफट एक्झाम्पल्स मला टाईप करून पाठवा पेरियोडिक मोशनचे. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही कुठं कुठं पेरियोडिक मोशन्स पाहिले की ज्या पुन्हा 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 रिपीट होत आहेत? चला, गिव्ह मी द आन्सर्स. दिवाळी, दिवाळी रिपीट होते. व्हेरी गुड, 100%. फॅन रिव्होल्युशन, अरे क्या बात, 100% करेक्ट. फॅन रिव्होल्युशन कधी म्हणू लागेल आपल्याला? व्हेन इट मूव्स विथ द कॉन्स्टंट स्पीड. संडे आता है सर, बार 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 बार. मोशन दॅट रिपीट इटसेल्फ इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. क्या बात. सगळ्यांना फील आला पहिल्या डेफिनेशनचा, है की नाही? So many examples we can take. So many examples we can take. There is no need to write the example. वर्ल्ड कप पण येतो का नाही क्रिकेटचा 4 वर्षानंतर? फुटबॉलचा पण येतो ना एक पेरियोडिक टाइम इंटरवल नंतर. किती सगळे एक्झाम्पल आहे. फॅन कॉन्स्टंट स्पीडने जेव्हा चाललेला असतो, नीट लक्ष दे, त्याचं ऍक्सलरेटेड फ्रेम मध्ये नको आपल्याला. तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जेव्हा मूव्ह होत असतो फॅन, तेव्हा इट रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. आर यू अंडरस्टँडिंग? सो मेनी एक्झाम्पल्स यू कॅन गिव्ह. कोणते घेऊ शकता तुम्ही? तुमच्या घड्याळाचे काटे आहेत, है की नाही? मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. अश्लेष, व्हेरी गुड मॉर्निंग. आज अश्लेष पण आहे आफ्टर सो लॉंग. सो बेटा, दीज आर पेरियोडिक मोशन्स, म्हणजे ज्या इक्वल इंटरवल्सने पुन्हा पुन्हा होत राहतील. हा, डे अँड नाईट. बेटा, डे अँड नाईट वी कॅन कन्सिडर, आपला जमाना आहे. सो एनी मोशन दॅट रिपीट्स इटसेल्फ इन द इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ओके, सिंपल पेंडुलम आहे तुमचं. टिंग 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 टिंग. येस, मौत का कुआ मधली गाडी ऍक्सलरेटेड आहे साहेब, तिला नाही घेऊ शकत आपण. ठीक आहे, कमी जास्त होता ना. हा, सो इक्वल इंटरवल ऑफ टाइम पाहिजे. जे पण रिपीट होतंय ते इक्वली व्हायला पाहिजे. झुम 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 झुम. स्प्रिंग मास ऑसिलेटर वगैरे वगैरे वगैरे. लेक्चर आपलं डेली असतं. पेरियोडिक मोशन नाही सर, संडे विंडेला सुट्टी असते. हा, मग ते एक्सेप्ट करायचं अपवाद. बाकी दररोज लेक्चर असतं. पेरियोडिक मोशन दररोज आम्ही अभ्यास करतो. जोक ऑफ द इयर, अ ब्युटिफुल जोक ऑफ द इयर. पेरियोडिक मोशन अभ्यास करतो आपण, ते पण डेली. क्या बात. हा, पण एक्झामच्या आदल्या दिवशी आम्ही अभ्यास करतो. पेरियोडिक हे दरवर्षीच आहे सर, मध्ये आधी कधीच नाही. बरोबर एक्झामच्या आदल्या दिवशी. जे सिलेक्ट दॅट डे टू द नेक्स्ट इयर्स डे टू द नेक्स्ट इयर्स डे
Periodic motion. So we are done with periodic motion. मला नाही वाटत एक्झाम्पल लिहिण्याची काही गरज आहे. डन. आफ्टर दॅट तरी पण लिहिणं माझं कर्तव्य आहे. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ, माइक्स प्लीज म्यूट करा. मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, मोशन ऑफ कोण मून अराउंड काय अर्थ. अजून काय, मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, सगळेच हँड्स, मोशन ऑफ हँड्स ऑफ द क्लॉक, हे सगळं पिरियडिक आहे. आणि अशा ढिगभर आहे, भरपूर लिहू शकता तुम्ही. चेक 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 चेक, स्क्रीनशॉट लिया जाए. ओके, चल. आफ्टर दैट the next topic and the chapter is the oscillatory motion. त्याला व्हायब्रेटरी असा एक शब्द आहे. ओके, ऑसिलेशन शब्द तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ऐकलं नसेल तर व्हायब्रेटरी हात ऐकलेला असेल. सर मोबाईल व्हायब्रेट होतो, व्हायब्रेशन मोड, अलार्म विथ व्हायब्रेशन, है की नाही. सो प्यारे बच्चों, वी हैव ऑसिलेटरी मोशन, कि हा चैप्टर है आपला एक्चुअली. ओके, ऑसिलेटरी मोशन. This oscillatory is also known as vibratory motion. Okay, oscillatory म्हणजे vibratory. Vibratory म्हणजे to and fro. To and fro एक नाव आहे फिजिक्स मध्ये, to and fro. Okay, to and fro नाही रे, fro. To and fro means what? means मोबाईल तुमचा व्हायब्रेट होतो का नाही? असं दाखवू वर्टिकल, आहे की नाही. म्हणजेच काय, त्याच्याच जागेवर टू अँड फ्रो साऊंड वाला फिल्म मी तुम्हाला दिला होता, आठवतोय का? ज्यांना नाही त्यांना मजा येईल साऊंड मी जेव्हा शिकवल तेव्हा. पण वन्स अगेन, सपोज आपण बसमध्ये उभे, बसमध्ये खचाखच गर्दी भरलेली आहे, नाही का. गेले ते दिवस, राहिले ते त्या आठवणी, कारण की दिस इज द कोरोना पॅन्डेमिक राईट नाव. बट तुम्ही सगळ्यांनी पिक्चर मध्ये इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं असेल, कोणी कोणी फील पण केलं असेल की बसमध्ये तोबा गर्दी जेव्हा असते आणि त्यामध्ये आपण इथं मध्ये असतो, नाही का, सज्जन माणसासारखं. पण जो सगळ्यात शेवटी आहे वेदांसारखा, तो शांत बसत नाही. तो काय करणार, धक्का देणार. त्याने धक्का दिला तो पुढच्याला, तो पुढच्याला, तो पुढच्याला, हा धक्का पास होत जाणार. मी विचार मध्ये, धक्का मला बसला, धपाक, मग मी काय होईल आता, पुढे जाईल. हा धक्का पुढेपर्यंत पास झाला तर सगळ्यात पुढे एक नंबरला अनमोल आहे, तो पण काही देव माणूस नाहीये, तो पण न्यूटनचा तिसरा लॉ, तो फिजिक्स माझ्याकडे शिकलेला आहे. ही विल इम्पार्ट इक्वल अँड अपोजिट ढुसणी टू बॅक वन. मग तो जो मागचा आहे त्याला ती ढुसणी भेटत भेटत हे मी असा होतो की पुन्हा मला भेटली धपा, पुन्हा मी इनला आलो. म्हणजे ह्या 2-4 सेकंदात काय झालं, मी इथे होतो, धक्का भेटला, पुढे गेलो, परत मध्ये आलो. ठीक आहे, आणि प्रोसेस रिपीट होत राहिली. झूम 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 झूम. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो झिग 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 इज अ टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन म्हणजे बॉडी इकडून तिकडे ते शांत व्हायसारखे, चक्कर नकरा चक्कर न शांतावाय म्हणू शकता तुम्ही, काही अडचण नाही. टू अँड फ्रो मोशन, बॉडी इकडून तिकडे जाते. सो बेटा, ऑसिलेटरी मोशन मध्ये सुद्धा वी हॅव टू टाइप्स ऑफ. याच्यामध्ये ना ऍक्च्युली पुढे सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला येणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, आणि त्यात पण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. सो ऑसिलेटरी मोशन मीन्स व्हॉट? Vibratory, which is to and fro. Okay, sir. Examples लिहू फटाफट याचे आपण. Examples लिहूया. So where are the vibrations? Heartbeat, है की नहीं? Vibratory motion. Heartbeat. BEAT है का BIT है? I am very sure BIT, right? चलो, heartbeat. धक 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 करने लगा. Heartbeat है. अजून काय धक धक वाली मोशन? Can I say needle of the sewing machine? Needle of शिलाई मशीन, आहे का नाही? धकधक टाइपच फील आहे ना. BEAT शुअर कसा येईल? हार्टबीट. हार्टबीट, नीडल ऑफ द स्विंग मशीन. बर, स्प्रिंग मास ऑसिलेटर. स्प्रिंग मास ऑसिलेटर, फर्स्ट सेकंड स्प्रिंग
मास ऑस्किलेटर. स्प्रिंग मास ऑसिलेटर. काय स्प्रिंग आणि त्याला मास असते. तुम्ही वजन काटा वगैरे पाहिला असेल किंवा लेट्स टेक द फील्ड झेक 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 झेक. सपोज ही स्प्रिंग आहे आणि याला काय लावलं, एक मास लावलं, नन्नाचा मुन्नाचा प्याराचा. आणि हा जो मास आहे, समजा याच्यावरती अजून एक मास ठेवलं किंवा तुम्ही पकडून त्याला खाली ओढलं लाईक दिस. ओके, त्याला जर का खाली ओढलं काय होईल, स्प्रिंग स्ट्रेच होईल. सोडल्यावर परत पेंड्युलम. पेंड्युलमच्या बाबतीत काय म्हणूया, हो आहे ना, बस काय नाही राहू. हा पेंड्युलम, सिंपल पेंड्युलम होणार ना, सिंपल पेंड्युलम. याचा ऍक्च्युली इथून तर पुढे सरकायचं आपल्याला. हे खाली पण जाईल वर पण, अच्छा या साईड दिस वे. ओके, खाली पण जाईल वर पण जाईल मध्ये पण राहील. गिटार absolutely perfect. Every musical instrument you can say vibratory absolutely fine. गए वो दिन, गई वो बातें. I was playing guitar. Ding 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 ding. All musical instruments absolutely perfect. All musical instruments. Do you believe that long ago, before 10 years, I was playing guitar? Ting ding ting ting ding ting ting. स्क्रीनशॉट लिया जाए. डन. पास कराओ. का नाही शिकवणार तुम्हाला, का नाही शिकवणार, मला घ्यावं लागेल आधी. ठीक आहे, काही ना काहीतरी छंद असला पाहिजे, एक खेळ असला पाहिजे. ओके, बास करावं. मी खोटं बोलल का पोरांनो, लेक्चर इज गेटिंग रेकॉर्डेड. हा, मी फोटो दाखवते खूप जुना 10 वर्षापूर्वीचा गिटारवाला, मग तुम्हाला ते खरं वाटेल. ठीक आहे, पण मी विसरलो आता. बरं झालं तुम्ही लक्ष केलं. माझी इच्छा आहे परत एकदा शिकतो, तुम्हालाही शिकवतो, डोंट वरी. ठीक आहे, सक्सेस सायन्स अकॅडमी फ्री गिटार्स क्लासेस इफ यू जॉईन दिस 100%. चला मेन मुद्द्याकडे या. ओके चल. तो प्यारे बच्चों, चॅप्टर ऑसिलेशन है, ही जी ऑसिलेटरी मोशन आहे, तर बेटा ह्याच्यामध्ये वी हॅव 2 टाइप्स ऑफ. इनफॅक्ट आता आपल्याला शिकायचं सिंपल हार्मोनिक मोशन. काय शिकायचं बेटा, सिंपल हार्मोनिक मोशन. येस याच्या आजचा लेक्चर हा परफेक्ट फील वाला लेक्चर. सिंपल हार्मोनिक मोशन. SHM. ओके बेटा. सो बालमित्रांनो, सिंपल हार्मोनिक मोशन, खरं तर हा चॅप्टर सिंपल हार्मोनिक मोशनच आहे. याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशन, नाव सिंपल आहे, मोशन इज व्हेरी कॉम्प्लेक्स लेटर ऑन. ठीक आहे, आता बघ लक्ष दे. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे नक्की नेमकं काय बेटा, इट इज हार्मोनिक मोशन. त्याचं नाव सिंपल आहे बिकॉज अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, हेही तुम्हाला नंतर कळेल. तर मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, बरं का, आणि त्याचा जो फील आहे तर ती इथे रिस्टोरिंग फोर्स विल कम इन द पिक्चर. बिफोर दॅट, ही जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे, आय वुड लाईक टू, आपली ऑसिलेटरी मोशन आहे ना, हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये बेटा सिंपल हार्मोनिक मोशन आहे. I'm not categorizing. Physicists people have categorized this simple harmonic motion in 2 types. तर बेटा त्यात एक आहे लिनियर SHM आणि बच्चा सेकंड इज अँग्युलर SHM. एक लिनियर आहे आणि बेटा दुसरी अँग्युलर आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स वी कॅन कॅटेगराइज अँड वी विल अंडरस्टँड की जी टू अँड फ्रो मोशन आहे, हे जे ऑसिलेशन आहे, वेगवेगळे एक्झाम्पल्स विथ फील वी विल अंडरस्टँड. सो बेटा लिनियर मध्ये व्हॉट विल हॅपन इज की एका रेषेत, बर का, एका रेषेत बॉडी तिच्या मीन पोझिशनला असेल, एमपी ही एक्स्ट्रीम आहे उजवीकडची असल्या, म्हणजे तुम्ही पाहताय ना, राईट बोलू आपण याला, राईट एक्स्ट्रीम. आणि बेटा हिअर इज लेफ्ट एक्स्ट्रीम, बर का. लिनियर SHM, लिनियर म्हणजे एका रेषेत, हे सगळ्यांना माहिती आहे. लिनियर म्हणजे एका रेषेत ही जी बॉडी आहे एका रेषेत पुढे आणि मागे टू अँड फ्रो होत राहील, तर ही काय झाली बेटा, लिनियर SHM. अँग्युलर वाला फील द्या सर. झोका कोण नाही खेळत तुमच्यापैकी,
उंच जाई झोका, उंच जाई झोका, काहीतरी गाणं आहे ना ते. गिटारवर वाजवा आपण आता. सो बेटा झोक्याचं चित्र काढायची नौबत आली नाही इथं, लेकिन डर के आगे सक्सेस है. बघ झाला का नाही झोका? कोण बसलंय? रोहित क्षीरसागर. पुन्हा बसलेला कसा दाखवायचा हाही एक प्रश्न. हॅपी यंग यंग, ठीक आहे. झोका, स्विंगिंग, झुम झुम झुम. सो दिस इज दी अँग्युलर एसेचम बेटा. दिस इज दी अँग्युलर एसेचम. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे ना, टू अँड फ्रो. ठीक आहे, अँग्युलर एसेचम. सो एक लिनियर आहे, एक अँग्युलर आहे. तर विषय काय चालला होता की अँग्युलर आणि लिनियर ह्या ज्या दोन कॅटेगरीज आहे, वी विल नॉट ऍक्च्युअली डिस्टिंग्विश. अँग्युलर एसएचएम इज ऍक्च्युअली लिनियर एसएचएम. बरं का, नीट लक्ष दे. अँग्युलर इज ऍक्च्युअली लिनियर वेन थीटा इज व्हेरी स्मॉल. सो आपल्याला कॅटेगराईज करायचं नाहीये, ह्या दोघांना एकच घ्यायचं आपल्याला. कारण की जर सिम्पल पेन एक्झाम्पल्स देऊ आपण. मी इथे लिहू स्विंग, क्रॅडल. फॉर एक्झाम्पल स्विंग म्हणजे झोका, क्रॅडल म्हणजे पाळणा. तुमच्यापैकी पाळण्यात तर कोणी झोके घेत नाही ना. स्विंग, त्यानंतर क्रॅडल, ह्या कशात बेटा? अँग्युलर वाल्या. अच्छा, इकडे एक्झाम्पल्स कोणते घेऊ आपण? स्प्रिंग मास ऑसिलेटर. एका रेषेत स्प्रिंग मास ऑसिलेटर. बर, अजून काय? आपली निडल ऑफ द स्विंग मशीन. एका रेषेत निडल ऑफ द स्विंग मशीन. चला एक्झाम्पल्सला दोन कॅटेगरीज मध्ये केलं. आता थोडा फील यायला लागला तुम्हाला, है की नाही? वी हॅव लर्न द एक्झाम्पल्स की बेटा लिनियर अँड कुठे गेलं? अँग्युलर. ठीक आहे ना, एक्झाम्पल्स डिस्टिंग्विश झाले. सो प्लीज स्क्रीनशॉट लिहा जाय. चॅप्टर मध्ये जरा मजा यायला लागली. हा ले येली. अरे हा, हे काय? अच्छा ठीक आहे बेटा, दिस इज राईट एक्स्ट्रीम. हा, ह्याचं जरा थोडं एक्सप्लेनेशन देतो. राईट एक्स्ट्रीम, दिस इज लेफ्ट एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम म्हणजे टोकाची, बर का. आणि एमपी इज फॉर मीन पोझिशन. हा, याचा फील देतो मी. हे बघ आता मी तुमच्या समोर एक मोशन परफॉर्म करतोय. मी इथे उभा आहे. हे बघ मी काय करतोय. हे बघ, एक स्टेप पुढे गेलो, टुचुक, परत मध्ये आलो, परत एक स्टेप मागे आलो, ओके, परत मध्ये आलो, टुचुक. सो व्हॉट आय एम डुइंग बेटा, हे बघ, पुढे गेलो, मध्ये आलो, मागे गेलो, मध्ये आलो, पुढे, मागे, अजून मागे, मध्ये. दॅट मीन्स पुढे, मध्ये, मागे, मध्ये. अरे सर, आरी राईट एक्स्ट्रीम मीन, लेफ्ट एक्स्ट्रीम मीन, राईट एक्स्ट्रीम मीन, लेफ्ट एक्सट्रीम मीन. टिडिंग टिडिडिडिडी टिडिंग टिडिडिडिडी. सर जी वीडियो को वायरल किया जाए, ह्याच्यावर तो डान्स होईल. डन, स्क्रीनशॉट लिया जाए. सो प्यारे बच्चों, the very important next part is, let's consider the spring mass oscillator to get the feel and the concept of this chapter. Suppose आपल्याकडे एक स्प्रिंग मास ऑसिलेटर लाईक दिस. हे बघा, वर्टिकल सपोर्ट आहे. स्प्रिंग आपण हॉरिझॉन्टली घेऊ टू अंडरस्टँड बेटर. ही स्प्रिंग आहे बर का. ही काय बेटा? स्प्रिंग. आणि त्याला काय जोडलंय? एक मास अटॅच केलं त्याला. एक स्प्रिंगला मास अटॅच केलं. वर्टिकल असते तशीच त्या टाईपची आहे, फक्त आपण हॉरिझॉन्टल घेतली बस. तर बेटा ही जी स्प्रिंग आहे, तुम्हाला माहिती स्प्रिंग आहे, सो आपण त्याला खेचू शकतो, म्हणजे स्ट्रेच करू शकतो आणि कॉम्प्रेस पण करू शकतो. ऍग्री? सो बेटा राईट नाव ही त्याची मीन पोझिशन आहे. एमपी इज फॉर मीन. मीन म्हणजे कशी? रेस्ट. मीन म्हणजे कशी? रेस्ट, तुमसारखी निवांत. मग जर पप्पाने अभ्यासाला लावलं तिकडे, आईने अभ्यासाला लावलं इकडे, दिस वे. सो यू कॅन कॉम्प्रेस अँड स्ट्रेच. ठीक आहे ना बच्चा? सो आता ह्या स्प्रिंगला मी काय करतो? स्ट्रेच करतो. मला काय करायचंय तिला? आय वॉन्ट स्ट्रेच दॅट स्ट्रिंग. हे बघ, मग आता स्ट्रेच केलं तर कॅन आय से इट विल स्ट्रेच. तुम्ही जर चांगलं चित्र काढा. आर यू अंडरस्टँडिंग? बघ, स्ट्रेच केलं मीला, ते अशी ओढली गेली, खेचली गेली तिकडं. ऍग्री? ठीक आहे सर. किती खेचली गेली सर?
एक्स्ट्रीम टोकाला तुटू नये, तिचा एंड पोचला. ठीक आहे, ही काय आहे, उजवीकडची एक्स्ट्रीम, RE, राईट एक्स्ट्रीम असं बोललो मी. अच्छा बेटा, ही एक केस झाली की इथे मी काय केलं, स्ट्रेच केलं. लक्ष द्या बेटा, आता लक्ष द्या. ही जे मीन पोझिशन आहे तिथपासूनच डिस्प्लेसमेंट मोजायचं असतं, हे लिहून देणार मी नंतर परत. मीन पासून खेचली गेली तर किती खेचली गेली, एक्स डिस्टन्स काय जे असेल ते इथपर्यंत, एक्स डिस्टन्स तिकडे खेचली गेली. बेटा स्प्रिंग आहे ना, स्प्रिंगचं काम आईसारखं आहे. तिचं लेकरू किती दूर गेलं तर ती त्याला जवळ बोलवण्याच काम करेल. फील ऑफ द स्प्रिंग, ही जी स्प्रिंग आहे ना बेटा, आई आहे आई. आता अंडरस्टँड एकदम मस्त होईल. स्प्रिंग कोण आहे, आई. आणि हा जो ब्लॉक आहे ना, हा जो ब्लॉक आहे ना बच्चा, हा ब्लॉक तिचा बच्चा आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष दे. तो बच्चा दूर गेला, आई काय करेल, त्याला जवळ बोलवणार. आर यू अंडरस्टँडिंग? सो ही इज मुव्हिंग विथ द डिस्टन्स एक्स, डिस्प्लेसमेंट वी कॅन से. ठीक आहे ना, एक्स. आई काय करेल, परत जवळ बोलवेल. हे तर स्प्रिंगचं काम आहे. सो त्याला जवळ बोलवणारी कोण आहे, स्प्रिंग म्हणजेच आई आहे की नाही. सो तो ताणला गेल्याच्या नंतर समजा तुम्ही सोडून द्या त्याला, अरे बघ ना राव, तुम्हाला सोडून दिलं तर काय करेल, तुम्हाला कोण जवळ घेईल परत, आई. सो ही विल कम बॅक टू द मीन पोझिशन, आणि त्याला जवळ आणणार कोण आहे, रिस्टोरिंग फोर्स. हा कोणाकडे असतो, आईकडे. रिस्टोर, तुम्ही किती पण तकलीफ द्या, माफ कोण करतं, आई. सो स्प्रिंग कडे रिस्टोरिंग फोर्स आहे की तुम्ही खेचल्याच्या नंतर सोडून जरी दिलं तर इट विल अगेन रिगेन इट्स बेबी टुवर्ड्स हर. क्लिअर आहे बच्चा? सोडल्याच्या नंतर इट विल अगेन कम बॅक टू दिस पोझिशन. आता दुसरी गोष्ट आहे, सपोज आपण पुढची केस घेऊ की हे जे ब्लॉक आहे आणि स्प्रिंग मास ऑसिलेटर, मी याला दाबलो, कॉम्प्रेस केलं. काय केलं त्याला, कॉम्प्रेस केला, कॉम्प्रेस. ओके, दिस वे कॉम्प्रेस केलं. फील इज लाईक पप्पांनी तुम्हाला बळजबरी अभ्यासाला बसवलं. काय केलं बेटा, बळजबरी अभ्यासाला बसवलं. तरी सुद्धा मला सांगा, आईचं प्रेम कमी होणार आहे का, नाही. आई काय म्हणाल, जाऊ दे रे बाळा, भरपूर अभ्यास झाला. बरं का, लक्ष दे. मीन पासून बघ बरं का, आता मीन पासून तुमचा ऑब्जेक्ट, हा जो तुझा ऑसिलेटर आहे, हा इकडे खेचला गेला. बघ ना, मीन पासून पहिले उजवीकडे होता, आता डावीकडे, लेफ्टला. इथे लिहू, लेफ्ट एक्स्ट्रीम. लक्ष दे, डावीकडे, राईट. आता काय झाली, कॉम्प्रेस. इथं ही केस काय होती बेटा, स्ट्रेच. स्प्रिंग काय झाली, स्ट्रेच. इथे काय झाली बेटा, कॉम्प्रेस. ते तर बघून पण कळतंय सर, आहे की नाही. अच्छा, आई काय करेल, बाळाला परत मीनला बोलवणार. अरे बेटा असं नो. सो रिस्टोरिंग फोर्स विल बी टुवर्ड्स मीन पोझिशन अगेन. बघ ना, तू जर का स्प्रिंग दाबली, परत एकदा सोड, व्हॉट विल हॅपन, इट विल ट्राय टू कम बॅक टू इट्स मीन पोझिशन. फील आला, यायला पाहिजे, नाही तर चॅप्टर गेला, संपला, विषय संपला. सो व्हॉट आय एम ऑब्झर्विंग बेटा हिअर, व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की रिस्टोरिंग फोर्स एक्स ला प्रोपोर्शनल आहे का, येस सर. नीट लक्ष दे ना, स्ट्रेच केली, सोडल्यावर काय होतंय, परत तो ब्लॉक मीनला येतोयस ना. बघणार आहोत, तुमच्या हातात स्प्रिंग आहे, ताणता, सोडल्यावर काय होते, परत रिगेन होते. नाही सर, आमची तुटली, तोडायची नाही, परत ती मीनला येते ना. कशामुळे येते, स्प्रिंग मध्ये एक रिस्टोरिंग फोर्स आहे, आईकडे निस्वार्थी प्रेम आहे, तोच रिस्टोरिंग फोर्स आहे. गेटिंग? सो बेटा FR हा एक्स ला प्रोपोर्शनल आहे. आता ऑब्विस आहे ना, तुम्ही जितकं दूर जाणार तितकी ती स्प्रिंग तुम्हाला जवळ खेचण्याचा प्रयत्न करेल. अच्छा, थोडसच गेले, थोडासाच रिस्टोरिंग, जास्त दूर गेले, ज्यादा रिस्टोरिंग. सो FR हा एक्स ला प्रोपोर्शनल पण आहे, आणि मायनस साइन मला पुट करावं लागेल, बिकॉज इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. आय रिपीट, लक्ष दे, रिस्टोरिंग फोर्स इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. प्रोपोर्शनल, जितकं ज्यादा दूर जाणार तितकं ज्यादा ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल, अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. बघ ना, डिस्प्लेसमेंट राईटला, रिस्टोरिंग लेफ्टला. चल इथे बघ, डिस्प्लेसमेंट लेफ्टला, रिस्टोरिंग राईटला.
मजा आली का नाही आली? आणि बेटा एफ रिस्टोरिंग इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, तुम्हाला एफ इज एम आहे. सो वी मे से बेटा एफ आर बरं का, प्रोपोर्शनॅलिटी काढलं तर काहीतरी एक कॉन्स्टंट टाकावं लागतो बरं का. एफ आर इज मायनस के एक्स, एफ आर इज मायनस के एक्स. तर बेटा दिस के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट, बघ बरं का, के इज द स्प्रिंग, किंवा त्याला फोर्स कॉन्स्टंट पण बोलतात, कारण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये स्प्रिंग नसते. सो स्प्रिंग कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट असंही बोलतात त्याला. रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट, अर्थात इथं रिस्टोरिंग फोर्स इम्पॉर्टंट आहे. अच्छा बेटा और ऍक्सलरेशन इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, असंही आपण म्हणू शकतो. सो रिस्टोरिंग फोर्स इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, आणि एफ इज एम एफ नेट इज एम तुम्हाला माहिती आहे. सो ऍक्सलरेशन इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, हा ह्या चॅप्टरचा आत्मा आहे, हा ह्या चॅप्टरचा आत्मा आहे. एक तर हा नाही तर हा, कसं जसं म्हणायचं तसं म्हणा. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट यस टाईप करा. सगळ्यांना मजा आली की नाही? कम ऑन, अंडरस्टूड प्रॉपरली अँड क्लिअरली? अरे बोलो डन. एफ रिस्टोरिंग इज मायनस के एक्स, के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. ओके. सो आता हे जे एल ई एम पी आणि आर ई आहे, ठीक आहे ना बेटा? बघ लक्ष दे. So as far as this left extreme, right extreme and this mean position is concerned, what we are going to do and learn is की conventions, basic definitions. एकदा linear simple harmonic motion, मी जे तुम्हाला बोललो ना की बेटा linear आणि angular we consider one only, we consider one only. सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बोर्डाच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला डेफिनेशन येऊ पण शकते, आणि फिजिक्स मध्ये जादू अशी आहे, रट्टेबाजी करायची कधी गरज नाही. तुम्हाला सगळ्यांनी डेफिनेशन पाठ होणार म्हणजे होणार. गेटिंग? सो प्यारे बच्चों, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड एज, नो रट्टेबाजी, वी विल हॅव टू गेट द फील. मगाशी मी स्प्रिंग मॉस इतकी मोठी डेफिनेशन, अरे इतक्या इझिली होणार राव, दिस इज सक्सेस सायन्स अकॅडमी. सिंपल आहे. लिनियर म्हणजे करायचे झुम 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 झुम, बरोबर का नाही? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज, बरं का, सिंपल हार्मोनिक मोशन. काय ही सिंपल हार्मोनिक मोशन? कोणाची? बॉडीची. कशी? इन अ स्ट्रेट लाईन, म्हणजेच लिनियर नाव आहे ना, बस स्ट्रेट लाईन, की ज्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत फक्त, की रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. अरे बेटा ही लेफ्ट एक्स्ट्रीम, हे आपण नाही घेतलं असं. हे बघा 3 पोझिशन, ठीक आहे, हे जेवढं आहे तेवढंच आहे. हा, ही मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम, आणि ही राईट एक्स्ट्रीम पोझिशन. बघ लक्ष दे, आपण या राईटला ना वी मे कन्सिडर पॉझिटिव्ह, आणि हे इकडे असल्यामुळे वी मे कन्सिडर दिस टू बी निगेटिव्ह, नो इशू. सो प्यारे बच्चों, समजा पार्टिकल आपला उजवीकडे निघाला, तो इकडे निघू शकतो असं काही नाही, बट वी कन्सिडर फॉर अवर कन्व्हेन्शन की बेटा तो तिकडे निघाला, जाईल, पुन्हा इथे येईल, पुन्हा इथे येईल, पुन्हा इथे येईल. सो ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे बेटा, हा जर का इकडे निघाला तर तुम्हाला माहिती आहे की रिस्टोरिंग फोर्स कसा आहे, त्याच्या अपोजिट आहे आणि प्रोपोर्शनल आहे. जितका ज्यादा एक्स तितका ज्यादा रिस्टोरिंग, जितका ज्यादा एक्स तितका ज्यादा रिस्टोरिंग फोर्स. सो रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम मीन पोझिशन अँड इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. तो नेहमी मीन पोझिशन कडे असणार आहे, आणि अर्थात एक्स हा कायम दूर पाळणार. तुम्ही आईपासून कायम दूर पाळता, पण आई तुम्हाला कायम घरी खेचते. आर यू अंडरस्टँडिंग? सो प्यारे बच्चों, एफ आर इज मायनस के एक्स, एग्री? एफ आर इज प्रोपोर्शनल टू, मग अशीच लिहिलं ना मी. सो एफ आर इज मायनस के एक्स, एफ आर is minus kx. Now प्यारे बच्चों, there are few conventions, there are few conventions. Which are the conventions गुरुजी? x ला नेहमी मीन पासून मोजायचं, displacement is always measured कुठून? from mp. x ला नेहमी कुठून मोजायचं बेटा? मीन पासूनच मोजायचं. लक्षात ठेव, बघतो पुढे अजून खेळ पांगेल, हा मोठा होईल. अच्छा, पुढे दुसरी गोष्ट काय सांगू ह्याच्याबद्दल बेटा? कॅपिटल ए इज द अँप्लिट्यूड. लक्ष द्या, कॅपिटल ए इज द अँप्लिट्यूड.
बेटा अँप्लिट्यूड काय असतं? क्लास 11 पासून चाललंय आपलं. ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष द्या. अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. काय असतं ते? हे बघणार आहोत. इथपासून हा इथपर्यंत पोहोचला तर मी इथं काय म्हणणार बच्चा? x इज इक्वल टू प्लस ए. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. राईटला पॉझिटिव्ह पकडलं, लेफ्टला निगेटिव्ह पकडलं आपल्या ओरिजिन पासून, नाही का तसं. तर x इज इक्वल टू इथं काय होईल बेटा? मायनस ए. आर यू अंडरस्टँडिंग? Okay, it is the maximum displacement of the particle from mean position. Maximum distance म्हणू आपण. Maximum distance of body. Maximum distance of body. कुठून? तर from mean position. है की नाही? अच्छा. कॅपिटल टी कोणाला माहित नाही राव याच्यापैकी? टाइम पिरियड. काय असतो बेटा टाइम पिरियड? काय असतो टाइम पिरियड? टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. आर यू गेटिंग? अच्छा. मग बेटा याच्यामध्ये एफ लिहितो. डेफिनेशन लिहायची गरज नाही ना. टाइम पिरियड, टाइम टेकन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. बरं, एफ इज द फ्रिक्वेन्सी. एफ इज द फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? आपण नाही म्हणत का हाऊ फ्रिक्वेंट these things are occurring like this. Frequency is the number of cycles per second. थोडी जागा कमी आहे. I must write. किंवा number of oscillations per second. Frequency is number of oscillations per second. कारण की टाइमचा हिशोब आपण प्रति सेकंद घेतो. That's why always remember बेटा, F is reciprocal of time. Okay, for one revolution it is the reciprocal of time period. एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी डायग्राम पुसून मला जरा थोडस अजून इथे ऍडिशनल गोष्ट द्यायची आहे. झालं? बोर्डाच्या एक्झाम मध्ये एका मार्काला कधी कधी क्वेश्चन येतो. चल इथे लिहितो मी याला. बोर्ड एक्झाम मध्ये कधी कधी क्वेश्चन येतो लाईक, बघा लक्ष दे. क्वेश्चन असा आला होता, व्हॉट इज द amplitude of particle in one oscillation? FR is the restoring force. FR is the restoring force साहिलजी. बघ लक्ष दे बेटा, मी असं लिहितो, डिस्टन्स ऑफ पाथ. जो रस्ता आहे त्याचं डिस्टन्स किती आहे? 2a. अरे बघ ना, हे ए आणि हे 2a होईल ना. रस्त्याचा डिस्टन्स काय होईल? इकडं ए इकडे ए. बघ ना, मीन पासून तर एक्स्ट्रीम पर्यंतच ए, त्याला अँप्लिट्यूड बोलतो आपण. ए अधिक ए. डिस्टन्स ऑफ द पाथ. तुमचं ऑसिलेशन किंवा लिनियर सिस्टम ज्या रस्त्यात होत असेल त्या रस्त्याचं किती झालं? 2a. आणि एमसीक्यू असा आला होता, एका ऑसिलेशन मध्ये केलेलं डिस्टन्स. सो डिस्टन्स ऑफ वन ऑसिलेशन असं म्हणतो. डिस्टन्स ऑफ वन ऑसिलेशन किती होईल बेटा? 4a. अरे बघ ना, तुझा जो बॉडी आहे, ऑब्जेक्ट आहे, हे बघ लक्ष दे, इथून कुठे गेला? इथे गेला. म्हणजे ए परत इथे आला, 2a परत इथे आला, 3a परत इथे आला, 4a. चला परत हे बघ, मीन पासून राईट ए, राईट टू मीन ए 2a झाले, मीन टू लेफ्ट ए 3a आणि लेफ्ट टू दिस 4a. स्क्रीनशॉट लिया जाए. बोलो, हैव यू गाइस अंडरस्टूड एवरीथिंग?